ठेवला होता, परंतु आपल्या शूटिंग कंटिन्यू चालू ठेवायची निमित्तानं आपल्याला मीटिंग घ्यायची होती म्हणून आपण सत्संग पुढे ढकलला. परंतु काही निमित्तानं आमच्या कापसे काकांचा आग्रह होता की आपला शेवटचा सत्संग आपल्या घरी व्हावा आणि म्हणून कापसे काकांच्या आग्रहास्तव हा सत्संग मग बांडेवाडीला कॅन्सल करून या ठिकाणी ठेवण्यात आला. गेल्या 25 वर्षापासून आपला हा सत्संग या ठिकाणी आपल्या आपण इगतपुरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण संपन्न करतो, सत्संग घेत असतो. या मागचा उद्देश एकच आहे की परमेश्वराचं जे तत्वज्ञान आहे, कारण परमेश्वर जेव्हा जीव उद्धारणाचं व्यसन अंगीकारून गावोगावी खेडोपाडी अनुवानी पायाने स्वामी जेव्हा परिभ्रमण करत होते का फक्त जीवाचा उद्धार व्हावा म्हणून, आणि ते परमेश्वराचं तत्वज्ञान तो परमेश्वर आम्हाला कळावा, ते तत्वज्ञान आमच्या आत्मसात व्हावं आणि म्हणून या सत्संग आपण या प्रत्येक महिन्यामध्ये गावोगावाला घेतो. आणि म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून आपला पुढे आता पुढील महिन्यामध्ये 25वे वर्ष ज्याला आपण म्हणतो रौप्य महोत्सव, आपल्या गीता जयंतीचा कार्यक्रम पुढे येणार आहे, थोडं आपली मंडळी बोलणारच आहे त्या निमित्तानं. परंतु जास्त वेळ न घेता आज या ठिकाणी आपल्या सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे अध्यक्ष आपले किरणभाऊ आहेत, परमपूजनीय आपले भाईदेव मुनी बाबा या ठिकाणी अचानक न सांगता आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून आमचे शांताराम दादा आहेत खांदवे, तदनंतर आमचे राठोड साहेब आहेत, आमचे गोकुळ दादा आहेत, आधी करून सर्वच आपली सर्व वासनिक बंधू सर्व या ठिकाणी आपल्या सत्संगाला उपस्थित आहेत. आणि खास करून आमचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला लाभतं. आमच्या गावातले आमचे नाना नेहमी तू असं करावं, तू तसं करावं, सर्वांना मार्गदर्शन करतात. एकच तळमळ असते त्यांची की प्रत्येक वर्ष ज्या परमेश्वराने आपल्याला हा अनमोल देह आपल्याला दिलाय, ज्याच्या करता आपण हा जीव खर्च केला पाहिजे तो आपण त्याच्यासाठी खर्च करत नाही. आणि म्हणतात ना आपण अज्ञानी जीवाला संसाराची गोडी आणि पापकर्म जोडी क्षणोक्षणी. या संसारिक जीवनामध्ये ह्या राड गाडक्यामध्ये मनुष्य ह्या कर्मराहाटीमध्ये असा मनुष्य अडकून राहतो. परंतु यातून बाहेर पडण्याकरता परमेश्वराचं तत्वज्ञानच आम्हाला या मार्गात याच्यातून बाहेर काढणार आहे. आणि म्हणून असं तत्वज्ञान श्रवण करण्यासाठी आपण नेहमी या सत्संगामध्ये येत असतो. आणि अशा या सत्संगाच्या माध्यमातून या ठिकाणी आपली मी प्रथमतः आमच्या शांताराम दादांना विनंती करतो की त्यांनी आपले त्याच्या आधी प्रथम आमच्या कापसे काकांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. बाबा इकडे बसा ना तुम्ही. नाही इकडे शूटिंगला अडचण आहे तिथून मी द्या बाबा आलंच पाहिजे का असं काही तेवढ्यासाठी आले तुम्ही पुढे बसायला काय बुवा तुम्ही त्याच्यासाठी आलो मग तो काढायसाठी म्हणजे मार्गदर्शन करायला आम्हाला आले आणि तुम्ही माझं कसं काय. पंचकृष्ण प्रबोधन मंडळ तालुका इगतपुरी गेल्या 25 वर्षापासून जो सत्संग चालू आहे आणि काही दिवस आम्ही गोविंद प्रभू जयंती साजरी केली, पण ती पावसात जायला लागली त्या कारणानं आम्ही मग ही जी गीता जयंती हा कार्यक्रम वार्षिक आम्ही ठेवला. 11 महिन्याचे 11 सत्संग आणि 12वा जो गीता जयंतीचा जो उत्सव साजरा केला जातो, तर आतापर्यंत आमची 25वी गीता जयंती आहे. आणि या गीता जयंतीचा महोत्सव मोठ्या समारंभात साजरा होणार आहे. लीलावती लॉन्सवाडीवर इथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि एक आहे 25 वर्षामध्ये हा कार्यक्रम आयोजित करत असताना आम्हाला प्रत्येक ठिकाणी ऐकावं लागतं,
साधू संत आल्याच्या नंतर प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही नेमकं आतापर्यंत काय अवगत केलं, तुम्ही 25 वर्ष झाले बुवा एवढं होतं, काय बुवा नेमकं तुम्हाला काय. तर मी तर असं म्हणतो का आम्हाला नाही काही मिळालं, पण निदान आमच्यातून पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे जे काही कार्यकर्ते असतील त्यांना देव समजला आणि त्यांनी देवाला दिवा अर्पण केला, हे मोठं प्रॉफिट आमच्या मंडळाला मिळेल. याही पुढे ज्यांना ज्यांना परमेश्वर बुद्धी देणार आहे ते अनुसरणार आहे. आणि या कार्यक्रमाचं हेच का आता एक मी प्रथमतः भाऊंची माफी मागतो, कारण तर कार्यक्रम छोटा होता आणि लोक जमतीलच म्हणून हा विषय नाही, कारण तर कामाचे दिवस आहे. उपस्थिती नसल्या कारणानं मी काही भाऊंना फोन केला नाही. पण भाऊ कार्यक्रमाला माझ्या प्रेमापोटी म्हणा काय त्यांच्या मनात आलं असेल त्याप्रमाणे आले. त्यांचं मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. भाऊचा आशीर्वाद मला लाभला आणि एक मनाला असं वाटलं का जो हा सत्संग आहे, हा सत्संग बांडेवाडीला होता, पण तरी पण हा सत्संग म्हणलो बा एवढा सत्संग माझ्या घरी घ्यावा. आणि त्या सत्संगाच्याच तुम्ही सर्व उपस्थित झालेच आहे. तर आता इथून पुढं मी कार्यक्रम सुरुवात करण्यासाठी बघून बोलला मी परवानगी देतो. दंडवत प्रणाम. बायाला बोलू सर्वांना बोलून घ्यायचं. शुभेच्छा द्या. शुभेच्छा द्या. दंडवत प्रणाम. आताच आपल्या कापसे काकाने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्यांची इच्छा होती की शेवटचा आपला या ठिकाणी आपल्या घरी सत्संग व्हावा, कारण या गीता जयंतीच्या निमित्ताने त्या महापर्वावरती ते परमेश्वराला अनुसरत आहेत आणि म्हणून त्यांची इच्छा होती की आपला शेवटचा सत्संग या ठिकाणी व्हावा. आणि असं त्यांनी आपल्या या ठिकाणी ते विचार मनोगत व्यक्त केले. तसेच मी आपल्या राठोड काकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी 2 शब्द विचार त्या ठिकाणी मांडायचे आहेत. 2 शब्द भरपूर वेळ आहे, काय विषय नाही. सत्संगाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परब्रह्म भगवान श्री चक्र स्वामी आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय भाईदेवमुनी महानुभाव, त्याचप्रमाणे मुकणे निवासी बाबाजी, सर्वज्ञ सेवा ज्येष्ठ मंडळाचे अध्यक्ष शांतारामभाऊ खांदवे, सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आदरणीय किरणभाऊ भडांगे, इगतपुरी तालुक्यातील उपस्थित सर्व वासनिक बंधू भगिनी, विशेष करून दत्ताभाऊ कापसे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामुळे आज या सत्संगाचा खूप मोठा लाभ झाला. खरं तर दत्ताभाऊ म्हटलं की आमच्या मंडळाचा जीव की प्राण आहे. त्यांची एवढ्या कोपऱ्यातून तिकडे येण्याची खूप तळमळ असते, पण काही कारणानं कधी शक्य होते कधी शक्य होत नाही. म्हणून हा शेवटचा म्हणताच येणार नाही, पण ते म्हणतात की शेवटचा सत्संग माझ्या घरी व्हावा आणि तो आज संपन्न होत आहे. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये 14 तारखेला गीता जयंती आहे आणि त्या गीता जयंतीच्या पर्वावर आदरणीय दत्ताभाऊ अनुसरण घेत आहे आणि परमेश्वर ते नक्कीच सिद्धीला नेणार. पण गेल्या 25 वर्षापासून सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाचं हेच कार्य आहे. इथं म्हणतो कोणत्याच प्रकारनं उपकार फिटणार नाहीत की उपकार भाऊचे आमच्यावर आहेत की टोकून पिटून ते घडी घडी सांगत असतात. आम्ही मात्र ते हलक्यात घेत राहतो. ते आणि कशासाठी सांगतात, ते या जीवाचा उद्धार झाला पाहिजे, हा मोक्षाला गेला पाहिजे, हा नरकाला गेला नाही पाहिजे. पण केव्हाही भेटले त्यांनी कधी विचारलं नाही तुम्ही काय काम करता, तुम्ही काय कमावता, तुमची किती प्रॉपर्टी, हे नाही विचारलं. तुमचं ज्ञान किती आहे, तुम्ही काय करताय, तुम्ही काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे, ठोकून ते सांगत असतात. भाग्य आमच्या आईबापानंतर आमचं कोणी जर चिंता केली असेल तर ते निश्चित भावनी केलेली. कारण अनेक ज्ञानी जीव आहे. कोणी शिकलेलं असलं म्हणजे तो ज्ञानी असं नाही.
वेळोवेळी परमेश्वराची आठवण करून देणं, तो केल्यानं काय होईन हे सांगणं. कालही गोडेगावला सत्संग होता, त्या सत्संगाच्या माध्यमातून बरेच मंडळाचे त्यांच्या मनात खूप ऊर्जा आहे की या नाशिक जिल्ह्यामध्ये लाखो आपला समुदाय आहे मानव पंथाचा. तो ह्या प्रवाहामध्ये कसा येईल, त्याचं कल्याण कसं होईल, त्याला देव कसा कळेल, त्याला मोक्ष कसं मिळेल, हा भाऊचा अट्टहास आहे. आणि त्या अट्टहासाला आपण नक्की जिद्दीनं पेटून त्यांच्या पाठीमागं गेलं पाहिजे. त्यांनी म्हटलं ते आपण ऐकलं पाहिजे. कारण आज परमेश्वराचं सन्निधान आपल्याला नाही, पण वचनरूपी आणि ज्ञानरूपी सन्निधान भाऊचं आहे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. या सत्संगाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो. आणि आदरणीय कापसे भाऊंना माझ्या परिवारातर्फे आणि सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांचं सर्व ऐकून त्यांना पद. जय श्री चक्रधर, जय महानुभाव. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडतो. अगदी थोडक्यात वेळेमध्ये पण सुंदर विचार या ठिकाणी आमच्या राठोड काकांनी मांडले. खरोखर संत हे भगवंत आणि जीवाच्या मधला केंद्रबिंदू मानला जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थ आमच्या बाबांनी नाशिक जिल्ह्यामध्ये जी आज नवक्रांती केली, परमेश्वराच्या मार्गाला अनेक साधक, अनेक अनुयायी, अनेक भक्तजन त्या मार्गाला लावलेत. खरोखर आज ते बोलत असताना सुद्धा आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की कुणीतरी आमच्या जीवनामध्ये असा मार्गदर्शक असायला हवा. कारण आम्ही संतांच्या जवळ गेल्यानंतर तोपर्यंत आमचाही कल्याण होणार नाही. कारण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी जीवनामध्ये एक संत महात्मा, एक साधू असावा लागतो. का? त्याचं कारण असं आहे की संत आपण जेव्हा जातो ना, वंचिले ते पायापासी नाही याची वेगळी. संत तुकोबारांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे सोडिल्या गाठी आणि दिली मिठी पायासी. आपल्या मानवी जीवनामध्ये, या प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना काही अशा गोष्टी आमच्याकडून कळत न कळत पाप घडत असतं, काही गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. आणि म्हणून त्या गोष्टी आम्ही साधू संतांच्या जवळ जर सांगितल्या तर निश्चित त्या जीवाची साधू संतांनाही कणव येत असते. आणि ते साधू संत परमेश्वराचा आपल्याला मार्ग दाखवत असतात, त्या परमेश्वरापर्यंत आम्हाला घेऊन जात असतात. आणि म्हणून अशा बाबांनी अलौकिक नवक्रांती केली आणि अनेक साधकांना, अनेक भक्तजनांना परमेश्वराच्या मार्गाला लावलं. आणि म्हणून मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पुढे या ठिकाणी आमच्या शांताराम दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी विचार मांडायचे. धन्यवाद. योगेश्वर श्री चक्रधराला, परमेश्वर श्री चक्रधराला, विसरू नको अंतरी प्रभूला, भक्तीने वशे करी तयाला, स्मरणाने वशे करी. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. आज या आडवणी या ठिकाणी 25 वर्ष झाले सत्संग चालू आहे. आणि त्या सत्संगाच्या माध्यमातून परमार्ग सेवक आमचे दत्तभाऊ कापसे यांच्या घरी आज हा सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींना सर्वप्रथम मी दंडवत प्रणाम करतो. आणि व्यासपीठावर विराजमान असलेले महाराष्ट्राचं भूषण, खरोखर आमचे मार्गदर्शक, आज त्यांनी आमच्यासाठी कितीतरी जीव धर्माला लावले, कितीतरी जीव घडवले आणि कितीतरी जीव अनुसरले. पण म्हणून काही आज पहिलेच दत्तभाऊ कापसे अनुसरताय असं नाही, असे कितीतरी जीव अनुसरले. त्यांच्या माध्यमातून आम्ही जोडल्यानंतर आम्ही खूप प्रयत्न केले वासनिक जोडण्याचे. त्यांच्या मार्गदर्शनानंतर आम्हाला जर एखाद्या घडी नाही आटपला तर आम्ही त्यांची साथ घ्यायचो, त्यांना घेऊन जायचो, पण त्या व्यक्तीला आम्ही जोडण्याचा प्रयत्न केले. असे आमच्याकडनंही माध्यमातून आमचं एक निमित्त म्हणून परमेश्वर कृपेने त्यांना बोध असेल, ज्ञान झालं प्राप्त, आणि तेही त्यानं म्हणजे उपदेश घेऊन आमचं कुटुंब सुधारणा झाली. सुधारणा झाल्यानंतर हळूहळू एका कुटुंबातले 3 व्यक्ती अनुसरल्या. आता मागल्या महिन्यामध्ये, आता म्हणजे मागला महिना पण नाही, आता महिन्याच्या म्हणजे पहिल्या 5 का 6 तारखेला कार्यक्रम होता डोमेग्रामला. भाऊंना फोन झाला माझा, मी त्या दिवशी ते पण तिथंच होते.
ते घरी आले ना, आम्ही मुक्कामी तिथे गेलो. दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम होता. ते बाजात गावातले होते. तर पहिले मुलगी झाली दीक्षित, म्हणजे विवाहित नाही, विदाऊट विवाहित, बिगर लग्नाची. नंतर तिच्या वडिलांनी अनुसरण केलं. त्यांची आठ होती की माझ्या 2 मुलांचं लग्न झालं तर मी अनुसरेन. योगायोग असा की त्यांच्या मुलाचे लग्न झाले आणि ते अनुसरले. नंतर त्यांची पत्नी मार्गात मुली सोबत राहायची. तिला धर्म कळाला, तिचं वाचन झालं, अभ्यास झाला, धर्म कसा सांभाळावा हे केल्यानं काय होईल, तिनंही अनुसरण घेतलं. आता 4-5 तारखेला असे कितीतरी मंडळ आम्ही भाऊच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेनं आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो जोडले. योगायोगाने दत्तभाऊंची बी आमची सत्संगाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते पण आम्हाला जोडले आणि त्यांची खूप मोठी तळमळ आहे. त्यांचं अनुसरण सिद्धीत जावं. परंतु मला असं वाटतं की देवानं आपल्याकडे काय मागितलंय, हे सडकं धन मागितलं आपल्याकडे. आणि ते सडकं धन ज्याला जाणीव झाली काहीतरी आपण एक दिवस मरणारच आहे. आणि मेल्यानंतर आता समजा दत्तभाऊ कापसे आमचा नेहमी फोन असतो, फोन घरी राहतो आणि ते जनावरांकडे असतात जनावर चालायला. मग कधीतरी 3 वाजता 12 वाजता 1 वाजता असे फोन करतात. म्हटलं आले का घरी? म्हणे हा आता जेवण केलं, आता आराम करतोय. म्हणे बरं मग आता परत म्हणे 4 वाजता सोडायची. म्हणजे कामाच्या अपेक्षेनं आपण किंवा आम्ही काय त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. आता मी स्वतः 3 दिवसासारखं ट्रॅक्टर चालत होतो, वावर तयार करत होतो. आजही माझं रोटराचं काम चालू होतं काल जवळ म्हणजे 4 वाजेपर्यंत. पण इकडं गोळेगावला कार्यक्रम असल्यामुळे मी ट्रॅक्टर बंद केला आणि गाडी काढली, आंघोळ पांघोळ केली आणि नाश्ता झालो आणि मग आम्ही जमलो आणि आम्ही गोळेगावला पोहोचलो. तरी आम्ही थोडं लेटच झालो होतो पण गेलो. इतका सुंदर कार्यक्रम झाला. तिथल्या महिला वगैरे आता म्हणजे एकदम छोटे छोटे कुटुंब आहे, परंतु आणि काही काही खूप मोठे मोठे कुटुंब आहे. त्यांनी छोटे छोटे धर्माला लावले. आपल्याकडे तुमच्या भागात 25 वर्ष झाले सत्संग करताय. किती लोक अनुसरले तुमच्याकडे? आमच्या समोर फक्त आवरे काका दिसत आहेत आणि आता 2 नंबरला दत्तभाऊ दिसत आहे. बाकी सगळे वयस्कर मंडळी कोणी अनुसरण केलं नाही. आता कोकणी बाबांचं काय काम आहे घरी सांगा तुम्ही. आता या कपड्यात राहून फक्त कपडे बदलायचे. माझं तर असं मत होतं की दत्तभाऊच्या आधी त्यांच्या आईनं अनुसरण करावं. पण म्हातारीकडे पैसा आला मध्यंतरी, म्हातारी काय आता मग पैसा कुठे न्यायचा आहे आपल्याला. म्हटलं कपडे बदला. 2 वेळा सांगितलं आई कपडे बदला, इकडेच राहा. एक ईश्वर साधकाची कुटुंबाला सेवा भेटेल, त्यांना ओळख लागेल. आणि माझं असं मत आहे का आपण प्रत्येक कुटुंब, आपण शेतकरी माणूस, प्रत्येक जण शेती करतो, कुणी व्यवसाय करतो, कुणी नोकरी करतो. परंतु प्रपंच आपण चालवत असतो तर आपल्या मुलामुलींना आपण उपदेश दिला पाहिजे. जर लहानपणी जर मुलामुलीला 8 वर्षापुढे जर उपदेश दिला ना तर ते मुलं भविष्यात ते त्यांचं भविष्य परमेश्वर घडवतो. कारण आपण काहीच करू शकत नाही. जसं मुलगा एखादा शाळेत जातो, त्याला शाळेमध्ये त्याचं नाव टाकलं जातं, पत्ता टाकला जातो, मग रोज शिक्षक त्याची हजेरी घेतात. तसे परमेश्वर पहाटे 3ला त्यांचं स्मरण करत असतात. तुम्ही बघा माझा मेसेज असतो. माझा इथं पुरावेदाला कोणी नसेल आठवडा असतील तर भाऊंना तर माझा मेसेज असतो. परंतु मी बी थोडी काय टायमाला करतो, काय टायमाला नाही करत. लई अति शहाणा होतो म्हणून मी काही त्या गोष्टी करत नाही. परंतु भाऊला कळतं की मी उठतो की नाही उठतो. जरी आपण किती प्रपंच केला तर सगळं काळ सांगितलं परमेश्वराने. आणि अनुसरण हे झालंच पाहिजे. कोणी रागच भरलं नाही पाहिजे. आणि एखादा माणूस कामाचा आहे म्हणून त्याला अनुसरून द्यायचं नाही किंवा अनेक भानगडी वाद करणे वगैरे वाद करायचा नाही. आणि एखादा मनुष्य आता कोरोना काळात किती लोक मरून गेले, काही काहीचे लहान लहान लेकर आहेत, त्यांच्या घरी कोणी त्यांना सांभाळायला नाही तरी ते माणसं निघून गेले. मग आपण काय केलं? तसं आपल्यातली एखादी व्यक्ती आता धर्माला लागलेली आणि त्याची तळमळ आहे अनुसार. आता माझी तळमळ आहे, मी संकल्प सोडला, राठोडांना संकल्प. आमच्या मंडळातले भाऊच्या माध्यमातले जेवढे आहेत तेवढ्यांनी संकल्प अनुसरणाचे सोडले. तुमच्या माहितीकडे सांगतो, ही प्रॉपर्टी संघ येणार नाही, पैसा संघ येणार नाही आणि बायका पोरं सुद्धा संघ येणार नाही. हे आपल्याला पद्धत तिथं लावतो, लावलं का लगेच निघून येतील. माझं घरी आले 4 घरच्या भाकरी जमा झाल्या तर थोडे थोडे अजून 2 भाकरी जास्त खातील पण कमी नाही खाणार आणि गप्पा टप्पा मारतील. याच्यामुळे काहीच होणार नाही. म्हणून आपल्या जीवाचं भलं करावं. आपल्याला धर्म कळाला आहे, देव कळाला आहे, बोध द्यायला परमेश्वर ज्ञान द्यावं. आणि आता जे आपण आता किती आपण स्मरण करत असाल ना किंवा देवाला विडा व्हायला, 4 फुलं व्हायला, हार व्हायला मी पणा करतो आपण, हे चुकीचं आहे. आता बघा 50 रुपयाचा विडा वाहतो म्हणजे 20 रुपये नारळ, काही फुलं वगैरे, सुपारी, पान आणि 10-5 रुपये वरून ठेवत असेल आपण. परंतु आपला हेतू असतो त्याच्यामध्ये. आपण जे आता कपड्यात आहे ना आपला हेतू दडलेला आहे. आपण कुठल्याही अपेक्षाला म्हणूनच आपण विडा ठेवतो आणि काहीतरी मागणी देवावर करतो. पण ज्या टायमाला अनुसरणार ना, आता हे आपल्या समोर बाबा लोक आहेत बसतील, आता यांना फक्त काय व्हावं, तोची भेटावा, तोची व्हावा. याच्या पलीकडे यांच्या पुढलं काहीच नाही.
निर्हेतुक स्मरण. म्हणजे देवा तू आणि मी, बस. मला कुठली अपेक्षा नाही. तुमचं घर नको, दार नको, काय पण नको. निस्वार्थाने अनुसरलेला माणूस आहे ना. आणि माझं मत आहे, आता कोणी काय म्हणतं अनुसरल्यानंतर मी 12 वर्षाने घरी येणार नाही, 15 वर्षाने येतो, कशाला मारायला 15 वर्षानं 12 वर्षाने घरी. तिकडे सपाटा होते ना, त्याच्यावर विश्वास असेल तरच अनुसरा, नाही तर अनुसरच नका ना. काय मत आहे तुमचं? टाळ्या वाजवलं तर मला कळलं आहे. जर तुम्हाला अनुसरायचं असेल, कोणी व्यक्ती असेल, मी का असे ना, त्याच्यावर ठेवला ना भरोसा. सारंग पंडितच्या बाबतीत भाऊंचे सत्संग जर तुम्ही ऐकले ना, अरे एका मिनिटात तुम्ही बाजा निघून जा. पण ते ऐकले पाहिजे, लक्षात घेतले पाहिजे. आमची तर खूप तळमळ आहे. माहिती बायको म्हणते का लग्नच काल केलं होतं म्हणे. आता सांगा, हे काय आपल्याला माहित होतं का? आणि आपण काय वाटलं म्हणतो, बाबा तुला पैसा देतो, काय असं नसेल. त्या बाईकडे कमीत कमी ना 100 तोळे आपलं सोनं असेल. पैसा दिला ना, आता तुम्हाला ते मजाक नाही सांगत मी, पण म्हणलं तुला अजून काही देतो बाबा, पण मला सुट्टी. आणि तुमच्या माहिती तुमच्या समोर सांगतो, दत्तभाऊच्या आडूनच्या ठिकाणी आता तुमच्या समोर 2 वर्षात मी अनुसरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला अशी माझी विनंती का लहान लहान लेकरांना उपदेश द्या. आणि आता इथं वयस्कर मंडळी बसलेली, अहो शेवटी आहे ना, आता ही आजी आहे ना दत्तभाऊची, आता आहे तर हिंडती फिरती, पण पडली ना घरामध्ये बसली ना तर कोणी पाणी सुद्धा देणार नाही. मग तवा देव वाटून काय उपयोग आहे आपल्याला. मग आता जर आपली हालचाल होती, जाऊ नका ना कुठल्या आश्रममध्ये. वाटतं तुम्हाला आश्रमाची भीती आहे ना, आश्रमात जाऊ नका तुम्ही, घरी थांबा ना. मस्त स्मरण करायचं, चिंतन करायचं, कोणाला काही म्हणायचं नाही, बोलायचंही नाही. आले कोणी बोललं तर बोलायचं नाही, शांत बसायचं. हे करा, बाकीचे उद्योग करू नका. आणि मला तर असं वाटतं, जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन झालं नाही, भाऊंनी सांगितलं मग, मार्गदर्शन योग्य नसल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे. जर आमच्या भाऊंसारखे जर मार्गदर्शन तुम्हाला घडले असते ना, तर आम्ही जसं आता या वयाचं आमचे आता म्हणजे आहेत, आता त्या म्हणजे पुढेच गेलो आहे आम्ही थोडंफार, एखादा 2 वर्षाला तर नक्कीच पुढे 56च्या आधी सांगितलं. परंतु कधी ना कधी का 56च पाहिजे असं काही नाही. तू तुझ्या कामातून व्यापातून मोकळा झाला ना, तर तू अनुसरलं तरी चालू शकतो. भाऊने आमच्या डोळ्यासमोर, आम्ही त्यांच्याबरोबर असताना कितीतरी वय आथुनावर माणसं पडलेले, अरे आता तरी देवाचे व्हा म्हणे, देवाचं नाव घ्या. बळजबरीनं त्यांना अनुसरण दिलं, पण तरी ते देवाचे होते म्हणून त्या गोष्टी घडल्या. जर देवाचं त्यांच्या मनात नसेल तर काल घडले असते, भाऊ काल गेले असते. तुम्हाला सर्वांना आजोड विनंती करतो, आजचा खूप योग आहे, दत्तभाऊचं अनुसरण घडतंय, परंतु तुम्ही त्यांना अगदी आनंदाने अनुसरण घडू द्या. कुठलाही वादविवाद करू नका, आणि ते तुमचं काही घेऊन जाणार नाही. शेवटी जरी त्यांचं काही असेल नसेल तर शेवटी तुमच्या कुटुंबातच राहणार आहे. म्हणून वाद करू नका, ही हात जोडून विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली, 2 शब्द बोललो. दंडवत प्रणाम.